भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना हे फक्त काही शब्द नाहीत, तर हा खरं तर एका मोठ्या विचाराच्या प्रवासाची कहाणी आहे. तर मग चला, या विश्लेषणात आपण बघूया की एक साधा आराखडा देशाचा आधारस्तंभ कसा बनला. आणि या प्रवासाची सुरुवात करूया एका जबरदस्त रूपकापासून. बघा, प्रख्यात कायदेतज्ञ नाना पालखीवाला यांनी प्रस्तावनेला काय म्हटलंय? घटनेचे ओळखपत्र. किती अचूक आहे हे, नाही का? म्हणजे जसं आपलं ओळखपत्र आपली सगळी माहिती देतं, तसंच ही प्रस्तावना संपूर्ण संविधानाचा सार आणि त्याची ओळख एका क्षणात आपल्यासमोर ठेवते. मग या ओळखपत्रात नेमकं लिहिलंय तरी काय? चला, आता आपण प्रस्तावनेतल्या त्या महत्त्वाच्या शब्दांना समजून घेऊया, कारण हे शब्द म्हणजे भारताच्या भविष्याला दिलेलं एक वचन आहे. पण थांबा, भारताच्या प्रस्तावनेबद्दल बोलण्याआधी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. माहितीये का की जगात सर्वात आधी अशी प्रस्तावना लिहिण्याची प्रथा अमेरिकेच्या संविधानाने सुरू केली होती. यावरूनच या कल्पनेचं जागतिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे या 5 शब्दांमध्ये अगदी व्यवस्थित मांडले. आणि गंमत अशी आहे की यांचा जो क्रम आहे ना, तोही खूप महत्त्वाचा आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आता हा क्रम लक्षात कसा ठेवायचा? त्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आणि ही युक्ती आहे सा स ध लो ग. अगदी सोपं आहे बघा. सा म्हणजे सार्वभौम, दुसरा स म्हणजे समाजवादी, ध धर्मनिरपेक्ष, लो म्हणजे लोकशाही आणि ग म्हणजे गणराज्य. आहे की नाही सोपं? आपा बघा, प्रस्तावना फक्त राज्याचं स्वरूप नाही ठरवत, तर ती नागरिकांना काही पक्की वचनं सुद्धा देते. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वचन आहे न्यायाचं. आणि लक्षात घ्या, हा न्याय फक्त कोर्टातला नाहीये, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही स्तरांवरचा आहे. ही जी सर्वसमावेशक न्यायाची कल्पना आहे ना, ती त्यावेळच्या सोव्हिएत रशियाच्या क्रांतीतून घेतली होती. कारण आपल्या घटनाकारांना फक्त राजकीय विषमता नाही, तर समाजातली आर्थिक आणि सामाजिक विषमताही संपवायची होती. न्यायानंतर पुढचं वचन आहे स्वातंत्र्याचं. कोणत्या स्वातंत्र्याचं? तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या 5 गोष्टींचं स्वातंत्र्य. यावरूनच कळतं की आपल्या घटनाकारांसाठी प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व आणि तिची बौद्धिक मोकळीक किती महत्त्वाची होती. आणि तिसरं वचन आहे समतेचं. म्हणजेच काय? तर प्रत्येकाला समान दर्जा आणि विकासासाठी समान संधी. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही घोषणा तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, बरोबर? तर यातलं हे जे समतेचं तत्त्व आहे ते थेट फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेलं आहे. कारण स्पष्ट होतं, भारताला एक असा समाज घडवायचा होता जिथे सगळ्यांना समान संधी मिळेल. आता प्रस्तावनेच्या इतिहासात एक असा क्षण आला जो खूप महत्त्वाचा आहे, कारण तेव्हा तिच्या मूळ मजकुरात बदल करण्यात आला. आणि गंमत म्हणजे हा बदल फक्त एकदाच झालाय. चला तर पाहूया तो नेमका क्षण कोणता होता. तर ही एकमेव घटनादुरुस्ती झाली होती 1976 साली. आणि ही होती 42वी म्हणजे 42nd घटनादुरुस्ती. भारतीय इतिहासात ही दुरुस्ती तिच्या खूप मोठ्या बदलांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. इथे बघा, हा बदल अगदी स्पष्ट दिसतोय. आधी काय होतं? सार्वभौम, लोकशाही, गणराज्य. आणि नंतर काय झालं? त्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 खूप महत्त्वाचे शब्द जोडले गेले. एवढंच नाही, तर राष्ट्राची एकता या शब्दांसोबत त्याला अजून बळकट करण्यासाठी एकात्मता हा शब्दही जोडण्यात आला. आता ह्या बदलांमुळे आणि मुळातच प्रस्तावनेच्या स्वरूपामुळे अनेक वर्ष एक मोठा कायदेशीर वाद चालू होता. तो प्रश्न काय होता की ही प्रस्तावना, सरनामा हा घटनेचा भाग आहे की नाही? त्याला काही कायदेशीर महत्त्व आहे का, की ती फक्त एक सुंदर पण बंधनकारक नसलेली सुरुवात आहे? याच चर्चेदरम्यान घटना समितीचे एक महत्त्वाचे सदस्य होते के.एम. मुन्शी. त्यांनी प्रस्तावनेला एक खूप सुंदर उपमा दिली. ते काय म्हणाले माहितीये का? की ही आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याची कुंडली आहे, म्हणजे होरोस्कोप. एक असा दस्तऐवज जो देशाचा मार्ग आणि भविष्य दाखवतो. पण कदाचित सगळ्यात प्रसिद्ध आणि मनाला स्पर्श करून जाणारं वर्णन केलं ते पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. त्यांनी तर प्रस्तावनेला थेट घटनेचा आत्मा असं म्हटलंय. आणि ते फक्त एवढं बोलून थांबले नाहीत. त्यांच्या मते प्रस्तावना म्हणजे काय? तर घटनेचा सर्वात मौल्यवान भाग, तिच्या मूल्यांकनाची एक फुटपट्टी, एक सुंदर गद्यकाव्य, घटनेची गुरुकिल्ली. आणि इतकंच काय, तर घटनेत जडलेलं एक अनमोल रत्न आहे. बरं, हा प्रभाव फक्त भारतीयांपुरताच नव्हता. एक प्रसिद्ध ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ होते, अर्नेस्ट बार्कर. ते आपल्या प्रस्तावनेने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी तिला घटनेचं मुख्य तत्व म्हणजेच की नोट असं म्हटलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या जगप्रसिद्ध पुस्तकाची सुरुवातच आपल्या भारताच्या प्रस्तावनेने केली.
आता यावरूनच तिची तात्विक उंची आपल्या लक्षात येते. तज्ज्ञांची मतं कितीही महत्वाची असली तरी शेवटी अंतिम शब्द असतो तो सर्वोच्च न्यायालयाचा. तर मग आता पाहूया की या वादावर न्यायालयाने कसा आणि केव्हा पडदा टाकला. न्यायालयाचा हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, सुरुवातीला 1960 मध्ये बेरुबारी खटल्यात कोर्टाने काय म्हटलं की प्रस्तावना महत्वाची आहे पण तो घटनेचा भाग नाही. पण मग आला तो ऐतिहासिक क्षण, 1973चा केशवानंद भारती खटला. येथे कोर्टाने आपला आधीचा निर्णय पूर्णपणे फिरवला आणि स्पष्ट सांगितलं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे. आणि मग फायनली 1995च्या LIC खटल्यात कोर्टाने अंतिम शिक्कामोर्तबच केलं की प्रस्तावना हा घटनेचा फक्त एक भाग नाही तर तो एक अविभाज्य भाग आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर जी प्रस्तावना एकेकाळी फक्त एक सुंदर ओळख मानली जात होती ती या न्यायालयीन प्रवासानंतर घटनेचा एक निर्विवाद आत्मा आणि अविभाज्य भाग म्हणून कायमची स्थापित झाली. आता हा सगळा प्रवास बघितल्यावर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. ज्या प्रस्तावनेला घटनेचा आत्मा म्हणून ओळख मिळवण्यासाठी इतका मोठा प्रवास करावा लागला, तिच्यातली ती तत्त्व न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आज आपल्या देशात खऱ्या अर्थाने जपली जातात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?